पण दुसरा एक फार गंभीर प्रश्न की ह्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे तेवढ्या बंडखोऱ्या, मारामाऱ्या, खुनाखुनी, एबी फॉर्म पळवणं आणि गिळणं इथपर्यंत नाही, आम्ही चित्र पाहिलंय. या सगळ्या गोष्टीची कारणं अशी आहेत काय वेळेत निवडणुका झाल्या असत्या ना हा. तर मला असं वाटतं हे चित्र तसं तेवढंच दिसलं नसतं. हम्म. हे 7 वर्ष जे तुंबलं ना सगळं, तुंबले, हो. कळलं का? आणि ते आता होणार आता होणार आता होणार आता होणार आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही दर सणासुदीला जे काही पैसे वाटत बसले होते हा. ते सगळ्यांचा उद्रेक झाला. म्हणजे बंडखोरीचा विक्रम झाला. पूर्वीच्या राजकारणात नेते घडवण्याची प्रक्रिया होती. आता नेते पळवावे लागतात भारतीय जनता पक्षाला. इतका मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष. मी लोकसभेला बोललो होतो की भारतीय जनता पक्षासारखा वांझोटा पक्ष देशाच्या राजकारणात नाही. ह्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, हा. त्याचं पाप आमच्यावर टाकतात आणि आमची राजकारणातली पोरं ते पळवत आहेत. मग आता या पोरांना कसं काय तुम्ही आवर घालणार? आमच्याकडे पोरं म्हणजे प्रक्रिया सुरूच आहे. तिकडे तुमच्याकडे बंदी नाहीये. नस मोहन पडली. भागवत बोललेत ना. हो, म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचं पालन करताय त्यांच्या ऐकतोय आम्ही. दृष्टीनं. नाही, दुसरं असं आहे की या वेळेला भारतीय जनता पक्षात बंडखोऱ्या झाल्या. भारतीय जनता पक्षातून लोक बाहेर गेले. तो पत्ता जसं राज म्हणाल तसा आता हालायला लागलाय बंगला. तो हम्म. एक दिवस पत्त्याचा बंगला बेपत्ता होईल.